नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला आजचा हा 51वा पार्ट आहे। यामध्ये बघा आजचा पहिला क्वेश्चन आहे, तर खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आली आहे? तर बघा भारतीय घटनेचं कलम 40 म्हणजेच 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे। भारतीय घटनेच्या कलम 40 मध्ये अशा प्रकारे ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आलेली आहे। तसंच कलम 243 मध्ये कशाची तरतूद आहे? तर यामध्ये जिल्हा, ग्रामसभा, पंचायत, मध्यवर्ती स्तर, लोकसंख्या, गाव इत्यादी सगळ्यांच्या व्याख्या कलम 243 मध्ये देण्यात आलेल्या आहेत। कलम 243 अ मध्ये काय सांगितलंय, तर याच्यामध्ये ग्रामसभा हे महत्त्वाचं कलम आहे। ग्रामसभेची तरतूद कशात आहे? तर कलम 243 ए मध्ये ग्रामसभा। तसंच कलम 44 मध्ये काय सांगितलंय, तर कलम 44 मध्ये समान नागरी कायदा, समान नागरी कायदा, समान नागरी कायद्याची तरतूद आर्टिकल 44 मध्ये करण्यात आलेली आहे। तर बघा अगदी फॅक्च्युअल आणि जे महत्त्वाचे आर्टिकल आहेत तेच आपण या ऑप्शनमध्ये पण टाकलेले आहेत। तर अशा प्रकारचे जर आर्टिकल तुम्ही वेगवेगळ्या क्वेश्चनमधून पाठ करून घेतले किंवा वारंवार व्हिडिओ पाहिला, तर आर्टिकलसुद्धा तुम्हाला अगदी तोंडपाठ करण्याची गरज नाही। जेव्हा ऑप्शनमध्ये असे आर्टिकल दिसतील तेव्हा तुम्हाला क्वेश्चन टॅकल आपोआप करता येतील। तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, सध्या ग्रामसभेच्या प्रत्येक वर्षी किती बैठका घेणे बंधनकारक आहे? तर बघा ग्रामसभेच्या प्रत्येक वर्षी 6 बैठका म्हणजेच पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। 6 बैठका घेणं बंधनकारक आहे। आणि ग्रामसभेची तरतूद आपण जी 243 ए मध्ये पाहिली होती, तीच ग्रामसभेच्या 6 बैठका घेणे हे कंपल्सरी असते। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत कोणती आहे? तर सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत आहे अकलूजची, जी की सोलापूर जिल्ह्यात आहे। सोलापूर जिल्ह्यातली अकलूजची ग्रामपंचायत सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत आहे। तर राळेगण सिद्धी जी अहमदनगर जिल्ह्यात आहे, तर ही ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत आहे। कशी? आदर्श ग्रामपंचायत आहे। आणि जे करते धरते कोण होते आदर्श बनवण्यासाठी? तर ते होते अण्णा हजारे, आणि त्यांचंच हे गाव पण आहे। तसंच पाटोदा जे की छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, त्या ठिकाणी पाटोदा हे गाव आहे, आणि तिथली ग्रामपंचायत देखील अशा प्रकारे आदर्श ग्रामपंचायत आहे। आणि हिवरे बाजार जी ग्रामपंचायत आहे, तर हिवरे बाजार ग्रामपंचायत ही देखील आदर्श ग्रामपंचायत आहे। आणि ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात ही ग्रामपंचायत आहे। तिचे करते धरते कोण होते? तर ते होते पोपटराव पवार। पुढचा क्वेश्चन पाहूया, पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? तर पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश आहे की लोकशाहीचे विकेंद्रीकरण करणे। तर बघा जी आपली भारतामध्ये लोकशाही पद्धती आहे आणि तिचं विकेंद्रीकरण करायचं म्हणजे काय? तर प्रत्येक खेड्यापाड्यात अशा प्रकारचं ही लोकशाही गेली पाहिजे, त्याची अंमलबजावणी खेड्यापर्यंत गेली पाहिजे। याच्यासाठी आपण पंचायत राज पद्धतीची अंमलबजावणी करायला चालू केलेली आहे। तसंच पुढचा क्वेश्चन आहे, आता महाराष्ट्रामध्ये डोंगरी भागासाठी किती लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते? तर महाराष्ट्रामध्ये डोंगरी भागासाठी 300 लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे। आणि असे ऑल ओव्हर जर पाहायला गेलं तर 600 लोकसंख्या असलेल्या भागात एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते। पुढचा क्वेश्चन आहे, सुएझ कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? तर सुएझ कालवा हा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडणारा हा कालवा आहे। तसंच सुएझ कालवा हा एक कृत्रिम कालवा आहे, म्हणजे तो नॅचरल नाही तर कृत्रिम म्हणजे बनवलेला कालवा आहे तो। आणि तो कोणत्या देशात आहे? तर तो आहे इजिप्त या देशात, इजिप्त। तसंच या कालव्याची लांबी पण लक्षात असू द्या, तर 193 म्हणजे आकडा पाठच व्हावा असं काही नाही, 193.3 किलोमीटर एवढी याची लांबी आहे। बघा किती मोठा हा कालवा आहे। पुढचा क्वेश्चन पाहूया, बॉम्बे हाय कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर बॉम्बे हाय हे खनिज तेल याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे। तर बघा आता बॉम्बे हाय हे पेट्रोलियम साठ्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजेच खनिज तेलासाठी प्रसिद्ध आहे। आणि याचा शोध कधी लागला होता? तर याचा शोध लागला होता 1965 साली, 1965 साली। आणि ह्याची म्हणजे याच्यापासून खनिज तेलाचे उत्पादन करायला कधीपासून चालू झालंय? तर ते झाले 1974 सालापासून। बघा या 1974 वर देखील क्वेश्चन आलेला आहे। तो क्वेश्चन कसा होता? तर बॉम्बे हाय जे आहे
तर तिथून खनिज तेलाचं उत्पादन करण्याला कधीपासून स्टार्ट झालेलं आहे, तर त्याचं उत्तर होतं 1974 पासून. बघा, त्यामुळे आपण इथे दोन्ही कन्सेप्ट इथे दिलेल्या आहेत, म्हणजे दोन्ही ह्या फॅक्च्युअल गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. 1965ला त्याचा शोध लागलेला आहे आणि 1974 पासून तिथून खनिज तेलाचं उत्पादन करण्यास सुरुवात झालेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत रणजित देसाई, म्हणजेच 1 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महान्यायवादीची नियुक्ती डॅश डॅश करतात? तर महान्यायवादीची नियुक्ती कोण करत असतं? तर ते करत असतात राष्ट्रपती, म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. तर बघा, आता महान्यायवादी म्हणजेच कोण? तर अटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजेच महान्यायवादी, आणि हे भारत सरकारचे कायदेशीर सल्लागार व सर्वश्रेष्ठ सरकारी वकील असतात. तसंच यांची नेमणूक राष्ट्रपती करतात, परंतु ते संविधानाचं किती आर्टिकलमध्ये यांची नेमणुकीची तरतूद आहे? तर ते आर्टिकल पण लक्षात असू द्या. आर्टिकल म्हणजेच कलम 76 मध्ये महान्यायवादींची तरतूद आहे. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन पाहूया. सध्या महाराष्ट्रात महापौरांचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर महाराष्ट्रात महापौरांचा कालावधी असतो 2.5 वर्षाचा, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो? तर ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक ग्रामसेवक तयार करत असतो, म्हणून आपलं 3 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, SI पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते? तर SI पद्धतीत ऊर्जेचे एकक जूल, म्हणजेच 4 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. जूल असते एक ऊर्जेचे एकक. आणि SI पद्धती म्हणजेच काय? तर इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, ही इंटरनॅशनल लेवलची म्हणजे एकक काउंट करायची ही पद्धती आहे. आणि तसंच बल, हे पहिलं ऑप्शन आहे. बलाचं एकक काय आहे? तर याचं आहे न्यूटन, हे देखील SI पद्धतीनंच याचं एकक आहे. तसंच अश्वशक्ती हे शक्तीचे एकक आहे, शक्ती मोजण्याचे एकक आहे. तसंच जूल हे ऊर्जा मापनाचे एकक आहे, हे आपण आत्ताच पाहिलं. पुढचा क्वेश्चन पाहूया, कॉपर सल्फेटला डॅश डॅश या नावानेही ओळखले जाते. तर कॉपर सल्फेटला कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर बघा, त्याचं करेक्ट आन्सर आहे मोरचूत, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, जागतिक लोकशाही दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर जागतिक लोकशाही म्हणून 15 सप्टेंबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे आपला. 15 सप्टेंबर हा दिन जो आहे तो जागतिक लोकशाही दिन म्हणून पाळला जातो. तसंच प्रकारे पुढचा क्वेश्चन आहे, चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? तर बघा, चौरी चौरा घटना घडली होती तेव्हा असहकार आंदोलन हे संपुष्टात आलं होतं, कारण खूप गोंधळ झाला होता. पोलीस स्टेशन जाळलं होतं आंदोलनकर्त्यांनी, आणि त्यामुळे महात्मा गांधींनी अशा प्रकारे हे आंदोलन स्थगित करून असहकार चळवळ ही स्थगित केली होती. तर बघा, असहकार चळवळ कधी झाली होती? तर ती झाली होती 1922 साली. तर बघा, हे चौरी चौरा घटना कधी झाली होती? तर ही झाली होती 4 फेब्रुवारी 1922 साली. आणि ही कुठे झाली होती? तर गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे. गोरखपूर जिल्हा, हे लक्षात असू द्या. गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे ही घटना घडली होती. बघा, हे आपल्या चॅनलचं नाव आहे. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच शेअर करत चला आणि सबस्क्राईब पण करत चला. पुढचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA च्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सदानंद दाते, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर NIA चा लॉंग फॉर्म पण माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर NIA चा लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. आणि याची स्थापना केव्हा झालेली? तर ती झालेली 2009 साली. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी स्थापना 2009 साली झालेली आहे. तसंच तिचं मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे नवी दिल्ली येथे, नवी दिल्ली. आणि सध्याचे अध्यक्ष हे सदानंद दाते आहेत, जे की 1990च्या बॅचचे IPS अधिकारी देखील आहेत. ते 2026 पर्यंत या पदावर ते कार्यरत राहणार आहेत. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? तर पोलीस संशोधन व विकास परिषदेच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली? राजीव कुमार, म्हणजेच C ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि राजीव कुमार देखील 1990च्या बॅचचे राजस्थान केडरचे IPS अधिकारी आहेत. बघा, पुढचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRFच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर NDRFच्या प्रमुखपदी पियुष आनंद, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि NDRF म्हणजे काय, ह्याचा लॉंग फॉर्म पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण म्हणजे जेव्हा अशा स्पर्धा परीक्षा असतात तर त्यामध्ये 1 लाइनर क्वेश्चन खूप विचारले जातात. आणि त्यातली त्यात पोलीस भरतीची किंवा सरळ सेवेची कोणतीही एक्झाम असेल तर त्यामध्ये असे शॉर्ट फॉर्म देऊन त्याचे लॉंग फॉर्म विचारले जातात. म्हणजेच NDRF म्हणजेच काय? नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. आणि ह्याची स्थापना कधी झालेली?
तर त्याची स्थापना देखील 2006 मध्ये झालेली आहे. आता 19 नंबरचा क्वेश्चन आहे, मुंबई इंडियन्स संघाकडून 200 IPL सामने खेळणारा कोण पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे रोहित शर्मा, म्हणजेच बी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, IPL मध्ये कोणत्या संघाने सर्वोत्तम धावसंख्या उभारण्याचा विक्रम केलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे हैदराबाद सनरायझर्स, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हैदराबाद सनरायझर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाविरुद्ध 263 धावांचा विक्रम केला होता. किती? 263 धावांचा. पुढचा क्वेश्चन पाहूया, उत्तराखंड राज्यातील चिपको आंदोलनाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहे? तर अशा प्रकारे जे उत्तराखंडमधलं आंदोलन होतं, चिपको आंदोलन, जे की वृक्षांना वाचवण्यासाठी हे आंदोलन केलं जायचं, त्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, चिपको आंदोलनाची सुरुवात झाली होती 1973 साली. 1973 साली या आंदोलनाची सुरुवात झाली होती आणि झाडांना वाचवण्यासाठी, म्हणजेच मी आत्ता सांगितलं की झाडांना वाचवण्यासाठी हे केलेलं एक मोठं आंदोलन होतं आणि ह्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर सुंदरलाल बहुगुणा. सुंदरलाल, हे लक्षात असू द्या, सुंदरलाल बहुगुणा. खूपदा विचारलेला क्वेश्चन आहे. सुंदरलाल बहुगुणा यांनी याचं नेतृत्व केलं होतं आणि यांचे आता हे सुंदरलाल बहुगुणा सध्या हयात नाहीत, कारण यांचं 2021 साली कोरोनामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. परंतु यांनी झाडांना वाचवण्यासाठी अशा प्रकारे खूप चांगल्या पद्धतीने आंदोलन केलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांचं नाव फेमस देखील आहे. पुढचा क्वेश्चन आहे, भारताच्या लोकपालपदी नुकतीच 3 सदस्यांची शपथ घेतली, त्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? तर कोणाचा समावेश नाही? तर करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, अनुराग ठाकूर यांचा समावेश यामध्ये नाही. तर बघा, ऋतुराज अवस्थी, पंकज कुमार आणि अजय तिर्की यांचा तिघांचा समावेश यामध्ये आहे. तसंच भारताचे लोकपालची स्थापना केव्हा झाली होती? तर ती झाली होती 19 मार्चला. ही डेट लक्षात असू द्या, 19 मार्च 2019 मध्ये लोकपालची स्थापना झालेली आहे. आणि सध्याचे लोकपालचे अध्यक्ष कोण आहेत? तर अध्यक्ष आहेत अजय, हे नाव खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, अजय माणिकराव खानविलकर हे सध्याचे लोकपालचे अध्यक्ष आहेत, जे की करंट माहिती आहे. आणि हे अध्यक्ष पण तुम्ही नाव लक्षात असू द्या किंवा पाठ करून ठेवा, ह्याच्यावर 100% तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, आता ते आपण जे बी काही क्वेश्चन घेतलेले आहेत मुलांनो, ते म्हणजे 100% का बरं म्हणते? कारण जे आपण पॅटर्न समजून घेतोय किंवा जे क्वेश्चन अनालिसिस करतोय, त्यावरून तरी आपण एक गेस करून स्टडी करायचा असतो. त्याप्रमाणे आपण गेस करून इथे क्वेश्चन काढलेले आहेत आणि अशा प्रकारचेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये राहणार आहेत. त्यामुळे मी इथे सांगत असते की 100% अशा प्रकारे क्वेश्चन येणार किंवा 100% असाच क्वेश्चन राहणार. तर अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चनचा सराव केला ना, तर एखाद्या क्वेश्चनचं जरी आन्सर माहिती नसेल तरी आपण ते गेस करून तिथे तो क्वेश्चन टॅकल करू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करणं आपल्यासाठी फायदेशीर राहतं. त्यामुळेच आपण इथे खूप सारे क्वेश्चन घेत आहोत. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केलेला आहे? तर अशा प्रकारचा विक्रम हा अभिषेक शर्मा, म्हणजेच डी ऑप्शन करेक्ट आहे. अभिषेक शर्माने अशा प्रकारचा विक्रम केलेला आहे आणि हा हैदराबाद संघाचा खेळाडू होता. IPL मध्ये अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक करून अशा प्रकारे अभिषेक शर्माने हा विक्रम केलेला आहे. 16 चेंडूमध्ये फक्त बघा, 16 चेंडूमध्ये त्याने हा विक्रम केलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धा कोठे पार पडणार आहे? तर ही स्पर्धा मेक्सिको येथे पार पडणार आहे, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. या स्पर्धेमध्ये सौदी अरेबिया हा देश प्रथम सहभागी होणार आहे. कोणता? सौदी अरेबिया. पुढचा क्वेश्चन पाहूया, 2024 मध्ये सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे? तर बघा, यामध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे? तर ती आहे ॲपल कंपनी, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि ब्रँड व्हॅल्यू ही ॲपल कंपनी प्रथम ठरणार आहे, कारण तिचं $517 अब्ज एवढं तिचं ब्रँड व्हॅल्यू आहे. तसंच जगातील पहिल्या 12 कंपन्यात आपली भारताची पण एक कंपनी आहे, तर ती आहे टाटा उद्योग समूहचा समावेश यामध्ये आहे. तसंच पुढचा क्वेश्चन पाहूया, मनरेगा अंतर्गत नवीन मजुरी दरानुसार महाराष्ट्र राज्यात प्रतिदिन किती रुपये मजुरी मिळणार आहे? तर मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी आहे, तिच्या अंतर्गत 297 रुपये एवढा प्रतिदिन रोजगार भेटतो. तसंच याच्या अगोदर किती रोजगार होता हा? तर याच्या अगोदर हा रोजगार होता 273 आणि याच्यामध्ये वाढ झाली 24 रुपयाची
आणि 24 रुपयाची वाढ होऊन आता 297 रुपये एवढा या रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्याला रोजगार भेटतो. तसंच याच्यामध्ये हरियाणा राज्यात मनरेगा मजुरी दर सर्वाधिक आहे. किती आहे तो? हरियाणा राज्यात आहे एकूण 374. हरियाणा राज्यात आहे एकूण 374 एवढा रुपये. तसंच सर्वात कमी मजुरी दर अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये आहे आणि तो आहे फक्त 234 रुपये. किती? फक्त 234 रुपये. तर बघा, अशा प्रकारे सर्वाधिक मनरेगा योजनेअंतर्गत दर कोणत्या राज्यात आहे, सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे, हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. तसंच महाराष्ट्रामध्ये किती आहे, तर तो आहे 297 सध्याच्या कंडिशननुसार. तर हे देखील लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. SBIच्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याचा GDP वाढीचा दर सर्वात जास्त राहिलेला आहे? तर कोरोना काळानंतर GDP वाढीचा दर सर्वाधिक महाराष्ट्र राज्यात राहिलेला आहे. म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर महाराष्ट्रामध्ये GDP वृद्धी दर किती होता? तर तो होता 8.1%. आणि दरडोई उत्पन्नात सर्वाधिक वाढ गुजरात राज्यात झालेली आहे. तर ती वाढ किती होती? तर ती होती 1.9%. पुढचा क्वेश्चन पाहूया. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते. म्हणजेच 4 क्रमांकाचा पर्याय आपला करेक्ट आहे. आणि अशा प्रकारे लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक कोणी म्हटलेलं आहे? तर ते म्हटलेलं आहे व्हॅलेंटाईन चिरोल यांनी अशा प्रकारे त्यांना उपाधी लावलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती? तर सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर, म्हणजेच पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे, यांनी ही पदवी परत केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे. राज्यपालास पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो? तर राज्यपालास पद आणि गोपनीयतेची शपथ राज्याचे मुख्य न्यायाधीश, म्हणजेच बी ऑप्शन किंवा सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मुख्य न्यायाधीश अशा प्रकारे त्यांना शपथ आणि गोपनीयतेची शपथ देतात. तर बघा, अशा प्रकारे आपण इथे 30 क्वेश्चन, यामध्ये करंट अफेअरचे 10 ते 12 क्वेश्चन आणि GSचे बाकीचे क्वेश्चन घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसंच याची जर PDF हवी असेल तुम्हाला तर आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक इथे दिलेली आहे. तसंच ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. ते तुम्ही जॉईन करू शकता. त्यावर तुम्हाला इतर माहिती, डेलीचं करंट अफेअर तसंच इतर सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल. ते तुम्ही चॅनल जॉईन करा, जेणेकरून त्याच्यावर PDF पण भेटून जाईल. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.